नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण चिकन पुलाव बनवणार आहोत. त्याच्या ठिकाणी मी ते कांदा घेतलेला आहे आणि हे खडे मसाले घेतलेले आहेत. चिकन मी धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर चला मग आपण फोडणी करूया. कुकर गरम करत ठेवते. 2 चमचे तेल टाकते. त्यानंतर थोडंसं जिरं, तेल तापल्यावर आपण जिरं टाकून घेऊया. इकडे आपलं तेल तापलेलं आहे. मी जिरं घेतलेलं आहे ते टाकून त्याच्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाकलं मी. त्यानंतर आपण आता कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला परतून घेऊ. आज सनीची फरमाईश होती. मम्मी 2च दिवस राहिले आहेत खायचे, म्हणून आज मला चिकन बिर्याणी खायची. त्याला चिकन बिर्याणी म्हणजे बिर्याणी नाही, हे पुलाव आहे. खरं सांगायचं म्हणजे बिर्याणी नाहीच आहे ही. तर त्याला खायचं होतं. माझी दम बिर्याणीची रेसिपी आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही मागे बघितलेली असेल ती. तर नसेल बघितली तर बघून घ्या ती पण. मी आजचा पुलाव एकदम माइल्ड बनवणार आहे. इथे आपला कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण आता थोडीशी हळद घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत. कांद्यातलं पाणी निघेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. त्यानंतर जे धुतलेलं चिकन आहे ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. कुकरमध्ये टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. थोडंसं तेलामध्ये कसलून घ्यायचं. हा सनीचा पीस आहे, त्याच्यासाठी खास काढून ठेवावा लागतो. आता ह्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. छानपैकी एकजीव झालं की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत.
आता कुकर लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत आपण बाकीचा मसाला तयार करणार आहोत. इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या. हे तिघं जिन्नस मी दळून घेणार आहे, पेस्ट करून घेणार आहे. कांदा बारीक चिरून तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. याची पेस्ट करून घेऊया. तर इकडे मी आता आपले 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे कुकरमध्ये मी तेल घेते. 2 पळ्या तेल घेतलं आणि 2-2.5 चमचे साजूक तूप घेऊया आपण. तर यामध्ये दुसरं काहीच टाकायचं नाही आपल्याला. डायरेक्ट आपण कांदा तळून घेऊ आणि मग पेस्ट टाकून घेणार आहोत. एक किलो चिकन आणि 3 पावशेर 1 किलो चिकन आणि 3 पावशेर तांदूळ घेतलेले आहेत. थोडासा लालसर गुलाबी कलरचा होईपर्यंत कांदा तळून घेणार आहोत आपण. ते तुम्ही बघू शकता. आता हे थोडंसं लाल गुलाबी कलरचा कांदा झाल्यानंतर आपल्याला ती आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट जी बनवलेली आहे ती टाकून घेऊया आपण आता. गॅस मीडियम फ्लेमवर आहे, जळू द्यायचं नाही खाली. व्यवस्थितपणे तळून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण बिर्याणीचा मसाला आणि हळद एवढे 2 जिन्नस टाकणार आहे. खूप साध्या पद्धतीने बनवलेली बिर्याणी आहे ही, पण खूप टेस्टी लागते. खूप मसाले वगैरे टाकणे म्हणजेच मग छान लागते असं काही नाही नसतं. हा काय इथे बिर्याणी मसाला आणि हळद घेतली फक्त. बिर्याणी मसाला सिद्धी फूडचा आहे. ज्यांनी वापरलेला आहे त्यांना माहिती आहे बिर्याणी मसाला कसा आहे आपला. आता आपण जे धुतलेले तांदूळ आहेत ते तांदूळ यामध्ये आधी टाकून घेऊया. थोडी हळद अजून टाकली मी. हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. हे तांदूळ टाकणार आहोत. हा वाडा कोलम आहे, दुसरा लॉंग राईस वगैरे नाही घेतला मी. याला चांगलं एकजीव करून घेऊ मसाल्यामध्ये मिक्स.
काही काही मी व्हिडिओ खूप छोटे बनवायचा प्रयत्न करते, पण काही काही व्हिडिओ होतात मोठे, कारण की पूर्ण जर व्यवस्थित दाखवलं नाही तर तुम्हाला समजणार नाही. म्हणजे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं तेवढे एखाद्या काही फ्राय करायला किंवा भाजायला वगैरे जो पर्टिक्युलर टाईम द्यावा लागतो तो तेवढा त्याला द्यावाच लागतो. त्या ठिकाणी शॉर्टकट करून चालत नाही. आता आपल्याला हे चिकन टाकून द्यायचं आहे शिजवलेलं. हे बघू शकता तुम्ही. अतिशय साध्या पद्धतीची बिर्याणी आहे. थोडंसं पाणी ॲड करून कोथिंबीर टाकते त्यामध्ये आणि फक्त एक शिट्टी काढून घेणार आहे. आणि एक शिट्टी झाल्यानंतर थोडी वाफ भरू द्यायची आणि मग गॅस बंद करायचा, म्हणजे व्यवस्थितपणे शिजते. यामध्ये आता वरून कोथिंबीर घालते मी. चाळून एकदा आणि परत कुकर लावून घेते आणि एक शिट्टी काढून आणि थोडा वेळ वाफ भरून आणि मग आपण कुकर गार झाल्यावर बिर्याणी चेक करूया. कुकर लावून घेते मी आता. इथे आपली बिर्याणी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान झालेली आहे. मला लगेच जेवायला बसावंसं वाटतंय. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझा खूप आनंद वाढवतं. खूप सुंदर आलेली आहे बिर्याणी. एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली म्हणून. ते वाढून घेते आहे. इथे मी कांदा, काकडी, लिंबू आणि अंडे बॉईल अंडे घेतलेले आहेत. मग कशी लागली, कशी वाटली. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.